नमस्कार, मी निवेदा क्लिनिकमधून सचिन बोलत आहे. निवेदामध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा नवीन विषयावर बोलणार आहोत आणि तो नवीन विषय आहे डायबिटीज. आपल्या शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळणाऱ्या ग्लुकोज पासून मिळते, हे तर सर्वांना माहीत असेलच. पण हा ग्लुकोज शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत पर्यंत कसा पोहोचवला जातो त्याबद्दल आपण आज सविस्तर चर्चा करूयात. हे समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. समजा आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी म्हणजे एक खोली आहे. त्या खोलीला एक कुलूप असते आणि त्या कुलपाची चावी म्हणजे इन्सुलिन. जेव्हा इन्सुलिन योग्य प्रकारे काम करते तेव्हा ते कुलूप उघडते आणि ग्लुकोज पेशीमध्ये आतमध्ये प्रवेश करते. त्यानंतर त्या ग्लुकोज पासून ऊर्जा तयार होते आणि शरीर व्यवस्थित कार्य करते. पण चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार, ताणतणाव आणि कमी हालचाल यांमुळे पेशींमध्ये सूज निर्माण होते. त्यामुळे त्या कुलुपाला गंज लागल्यासारखी अवस्था देखील तयार होते. आता ही इन्सुलिनची चावी असली तरी ते कुलूप पूर्णपणे उघडत नाही. त्यामुळे ग्लुकोज रक्तातच जास्त प्रमाणामध्ये राहतो आणि पेशींमध्ये कमी प्रमाणामध्ये प्रवेश करतो. याचा परिणाम काय होतो? शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही. शरीरात ऊर्जा कमी पडू लागते. तेव्हा मेंदूला पुन्हा भूक लागल्याचा संदेश जातो आणि आपण पुन्हा खाणे सुरू करतो. त्यामुळे रक्तातील साखर आणखीन वाढू शकते. त्याचबरोबर इन्सुलिन तयार करणाऱ्या स्वादुपिंडाला असे वाटते की शरीरात इन्सुलिनची कमतरता आहे, त्यामुळे तो आणखीन जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करू लागतो. यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा प्री डायबिटीस असे देखील म्हणतात. तर भरपूर पेशंट प्री डायबिटीस मध्ये असतात, ते त्यांना समजून देखील येत नाही. हे चक्र वारंवार सतत सुरू राहिले तर त्याला डायबिटीज मेलिटस असेही म्हणतात. आणि हे चक्र अनेक वर्ष सुरू राहिल्यास इन्सुलिन तयार करणारे स्वादुपिंड हळूहळू थकू लागते. त्यामुळे इन्सुलिनचे उत्पादन कमी होते. अशा वेळी अनेक रुग्णांना औषधांसोबत इन्सुलिनच्या इंजेक्शनची देखील गरज जाणवू शकते. म्हणूनच मधुमेहाच्या उपचारांमध्ये फक्त साखर कमी करणे महत्त्वाचे नाही, तर पेशींमधील सूज कमी करून इन्सुलिन पुन्हा प्रभावीपणे काम करेल याकडे लक्ष देणे आवश्यक असते. तुम्हाला देखील किंवा तुम्ही देखील प्री डायबिटीस आहे का? डायबिटीस कडे जाण्याचा प्रवास इथेच थांबवण्यासाठी आजच सुरुवात करा. तुम्हाला देखील डायबिटीस असेल आणि इन्सुलिनची गरज वाढवण्यापूर्वी योग्य पाऊल उचला. कारण डायबिटीस मध्ये फक्त रक्तातील साखर कमी करणं पुरेसं नसतं. साखरेबरोबर इन्सुलिन रेझिस्टन्स आणि शरीरातील अतिरिक्त सूज यावर देखील लक्ष देणं तेवढंच महत्वाचं असतं. तुम्ही डायबिटीसच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर आहात हे जाणून घेण्यासाठी आणि तुमच्यासाठी योग्य उपचार व मार्गदर्शन मिळवण्यासाठी आजच जवळच्या निवेदा क्लिनिकला भेट द्या. निवेदा क्लिनिकमध्ये फक्त साखरेवरच नाही तर साखर वाढण्याच्या मूळ कारणावरती लक्ष देऊन त्याच्यावर निदान केलं जातं. धन्यवाद.